पुन्हा एकदा जाऊया शिवतीर्थावर, कारण राज ठाकरे या सगळ्या निवडून आलेल्या नगरसेवकांची भेट घेत आहेत। तर मनसेचे सगळे नवनिर्वाचित 6 नगरसेवक आणि त्यासोबतच नवी मुंबई मधला एक नगरसेवक असे सगळे राज ठाकरेंच्या भेटीला दाखल झालेले आहेत। हे सगळे नगरसेवक राज ठाकरेंची भेट घेत आहेत। राज ठाकरे त्यांचं अभिनंदन करतायत। शर्मिला ठाकरेंनी त्यांचं औक्षण केलेलं आहे आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। मनसेचे 6 नगरसेवक निवडून आलेले आहेत, मात्र ठाकरे बंधूंना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। मात्र तरी देखील आपण नव्या उमेदीने काम करत राहू, मराठी माणसासाठी काम करत राहू असा संदेश राज ठाकरेंनी त्यांच्या एक्सपोस्टद्वारे दिलेला होता। पराभवाचं दुःख आहे मात्र खचून जाणार नाही असा एक मनोबलही वाढवणारे शब्द राज ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमध्ये वापरलेले होते। दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंचे 65 शिलेदार हे या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत आणि तिकडे मातोश्रीवर ते सगळे नगरसेवक त्यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरेही त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेणार आहेत, त्यांना कामपत्र देणार आहेत आणि इकडे मनसेचे सगळे नवनिर्वाचित नगरसेवक राज ठाकरेंच्या भेटीला दाखल झालेले आहेत। त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू त्यांच्या या सगळ्या नगरसेवकांना नेमका काय कानमंत्र देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। संजय राऊतांनी तर आधीच सांगून टाकलेलं आहे की आम्ही इतक्या मोठ्या संख्येने विरोधक असणार आहोत, त्यामुळे जर मराठी माणसाच्या विरोधात काही निर्णय घेण्यात येणार असेल तर आम्ही त्यांना घाम फोडू। त्यामुळे संजय राऊतांनी या सगळ्या नगरसेवकांच्या संदर्भात त्यांची काय भूमिका असणार आहे हे स्पष्ट केलेलंच आहे। तर आता राज ठाकरे नेमका कसा संवाद साधतायत, या नगरसेवकांना नेमकं काय सांगतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरे देखील त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना नेमका कसा कानमंत्र देतात, कसं मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो यशवंत किल्लेदार आहेत आणि इतरही सगळे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत जे राज ठाकरेंशी संवाद साधतात। यशवंत किल्लेदार यांनी तर कालच विजय मिरवणूक काढून शिवतीर्थ बाहेर जल्लोष केलेला होता आणि त्यानंतर राज ठाकरेंची भेट घेतलेली होती। त्यानंतर इतरही नगरसेवक आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाले। मनसेचे सगळे नवनिर्वाचित नगरसेवक त्यासोबतच त्यांचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते हे शिवतीर्थावर आलेले आहेत आणि राज ठाकरे या सगळ्या नगरसेवकांचं अभिनंदन करतायत। काही वेळापूर्वी शर्मिला ठाकरेंनी या सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांचं औक्षण करत त्यांचं अभिनंदन केलेलं आहे, त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यानंतर राज ठाकरे या सगळ्या नगरसेवकांची भेट घेत आहेत। तर राज ठाकरेंनी जी पोस्ट लिहिलेली होती ती पोस्ट तितकीच महत्त्वाची होती। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळी अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही। मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की। चुकलं काय, राहून गेलं काय, कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच। MMR परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्याच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत। मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं राहायचंय। निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही। निवडणुका येतील जातील पण आपला श्वास मराठी आहे विसरायचं नाहीये। पुन्हा कामाला लागूया आणि नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूयात असा विश्वास राज ठाकरेंनी त्यांच्या पोस्टद्वारे व्यक्त केलेला होता।
मुंबईमध्ये मनसेचे 6 नगरसेवक विजयी झालेले आहेत, तर नवी मुंबईमध्ये मनसेचा 1 नगरसेवक विजयी झालेला आहे। आता हे सगळे नगरसेवक राज ठाकरेंच्या भेटीला दाखल झालेले आहेत। हे सगळे नगरसेवक त्यांची भेट घेत आहेत, त्यांच्या शुभेच्छा स्वीकारतायत। शर्मिला ठाकरेंनी त्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांचं औक्षण केलेलं आहे। तिकडे मातोश्रीवर देखील ठाकरेंच्या शिवसेनेचे सगळे नवनिर्वाचित 65 नगरसेवक दाखल झालेले आहेत। आपण काही वेळापूर्वी किशोरी पेडणेकर असो किंवा इतर जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया पाहिलेल्या होत्या। त्यांनी म्हटलेलं होतं, किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया खूप विशेष होती, कारण त्या तर माजी महापौर राहिलेल्या आहेत आणि त्यांना असं जेव्हा विचारण्यात आलं की आता तुम्ही विरोधात बसणार आहात, तुम्ही सत्तेत नाही आहात, तर तुम्ही काय करणार, तर त्यावेळी त्यांनी असं म्हटलेलं आहे की विरोधात बसूनही कसं काम करून घ्यायचं हे आम्हाला चांगलंच माहिती आहे। त्यामुळे हे सगळे नगरसेवकांचा आक्रमक बाणा आपल्याला यावेळी महापालिकेमध्ये पाहायला मिळणार यात शंका नाहीये। राज ठाकरेंनी या सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेतलेली आहे आणि तिकडे उद्धव ठाकरे देखील नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेत आहेत। त्यामुळे खास दृश्य आपण बघतोय शिवतीर्थवरची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।